we are celebrating 77th Republic Day in India. On this special and significant moment, we feel very proudful about our soldier and who has sacrificed their life for our nation. So now let us start to our video. Today we are going to learn past perfect tense. In past perfect tense, the action of the sentence already happened in the past tense. Now let us start the video, but before starting my video, you would like to subscribe my channel and press bell icon of my channel. Now look at the sentence in past perfect tense. The first sentence in assertive sentence, he had forgotten his mobile phone at the counter. Now look at this sentence. मित्रांनो, हे वाक्य बघा. हे वाक्य पास्ट परफेक्ट टेन्स आहे, म्हणजे पूर्ण भूतकाळाचे हे वाक्य आहे. या वाक्यामध्ये या ठिकाणी ह्या वाक्यामध्ये ह्या वाक्याचं काय आहे? सब्जेक्ट आहे. द फंक्शन ऑफ द ही ॲज अ सब्जेक्ट इन द गिवन सेंटेन्सेस. ही हा वाक्याचा काय आहे? कर्ता आहे. हॅड हे काय आहे? हेल्पिंग वर्ब आहे. हॅड हे हेल्पिंग वर्ब आहे, सहाय्यकारी क्रियापद आहे. फॉरगॉटन पास्ट पार्टिसिपल आहे, किंवा त्याला आपण V3 वर्ब थर्ड फॉर्म असे म्हणतो. त्यानंतर हिज मोबाईल फोन हा दिलेल्या वाक्याचा ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब. ॲट द काउंटर RS आहे. रिमेनिंग सेंटेन्स आहे, उरलेलं वाक्य आहे. सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस V3 past participle. This is a construction of the past perfect tense. तर मित्रांनो, पास्ट परफेक्ट टेन्स जे असतं त्या पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये वाक्याची सुरुवात कर्त्याने होते, सब्जेक्ट. त्यानंतर वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब आहे हॅड. सब्जेक्ट हा सिंग्युलर फॉर्म मध्ये असो किंवा प्लुरल फॉर्म मध्ये असो, आपल्याला हॅड हेल्पिंग वर्ब काय करायचं आहे? सेंटेन्स मध्ये यूज करायचा आहे. त्यानंतर फॉरगॉटन हा V3 आहे, पास्ट पार्टिसिपल आहे. त्यानंतर हिज मोबाईल फोन ऑब्जेक्ट आहे, वाक्याचा कर्म आहे. ऍट द काउंटर ही रिमेनिंग सेंटेन्स आहे, कॉम्प्लिमेंटरी सेंटेन्स आहे. हे झालं ऍसरेटिव्ह सेंटेन्स. ऍसरेटिव्ह सेंटेन्स इन पास्ट परफेक्ट टेन्स. तर आपण बघितलं की पास्ट परफेक्ट टेन्सची कन्स्ट्रक्शन जी असते त्याच्यामध्ये सब्जेक्ट वाक्याचा कर्ता प्लस हॅड प्लस V3 पास्ट पार्टिसिपल प्लस ऑब्जेक्ट प्लस रिमेनिंग सेंटेन्स. या वाक्य रचनेमध्ये आपण बरीच वाक्य बनवू शकतो. आता वाक्याचा अर्थ बघा मित्रांनो. ही हॅड फॉरगॉटन हिज मोबाईल
फोन ॲट द काउंटर. तो किंवा त्याने काउंटरला त्याचा मोबाईल विसरला होता. तो काउंटरला त्याचा मोबाईल विसरला होता. तो काउंटरला त्याचा मोबाईल विसरला होता. वाक्यातील जी क्रिया आहे ती भूतकाळामध्ये पूर्ण झालेली आहे. Before I went to the railway station, the train had already left. हे पण एक वाक्य कसलं आहे? पास्ट परफेक्ट टेन्स आहे. Before I went at the station, the train had already left. मी जाण्याअगोदर ट्रेन रेल्वे स्टेशनवरून निघून गेलेली होती. म्हणजे सिंपल पास्ट टेन्स आणि पास्ट परफेक्ट टेन्स च्या वाक्य रचना आपण ह्या काळामध्ये वापरू शकतो. आता हे वाक्य जे आहे दिलेल्या वाक्याकडे आपण वळूया. हे जे वाक्य आहे हे वाक्य ऍसरेटिव्ह सेंटेन्स आहे, पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये आहे. आता हे वाक्य जर आपल्याला निगेटिव्ह करायचं असेल तर आपल्याला हेल्पिंग वर्ब नंतर नॉट ची रचना करावी लागेल. Now look at the negative sentence. He hadn't किंवा had not forgotten his mobile phone at the counter. तो काउंटरला त्याचा मोबाईल फोन विसरलेला नव्हता. तो काउंटरला त्याचा मोबाईल फोन विसरला नव्हता. हे वाक्य झालं निगेटिव्ह सेंटेन्स, नकारार्थी वाक्य. त्यानंतर हेच वाक्य आपल्याला यस नो टाइप सेंटेन्स मध्ये म्हणजे इंटरॅगेटिव्ह सेंटेन्स मध्ये बनवायचं असेल तर सुरुवातीला हॅड घ्या. हेल्पिंग वर्ब हॅड. हॅड he forgotten his mobile phone at the counter question mark at the last of the sentence. या सेंटेन्सला व्हर्बल सेंटेन्स पण म्हणतात. Had he forgotten his mobile phone at the counter? तो काउंटरला त्याचा मोबाईल फोन विसरला होता का? Yes, he had. हो, तो विसरला होता. No, he hadn't. नाही, तो विसरला नव्हता. ह्या क्वेश्चनचा आन्सर आपल्याला येस किंवा नो मध्ये देता येतं, म्हणून आपण त्याला येस नो टाइप सेंटेन्स असे म्हणतो. त्यानंतर इंटरॅगेटिव्ह आणि निगेटिव्ह सेंटेन्स ह्याच वाक्याचा आपल्याला बनवायचं आहे मित्रांनो. तर सुरुवातीला हेल्पिंग वर्ब घ्या हॅड ही, सब्जेक्ट नंतर नॉट घ्या. ही हॅड नॉट फॉरगॉटन his mobile phone at the counter. Put the question mark at the last of the sentence. तो काउंटरला त्याचा मोबाईल फोन विसरला नव्हता का? तो
काउंटरला त्याचा मोबाईल फोन विसरला नव्हता का? हे वाक्य झालं इंट्रॅगेटिव्ह अँड निगेटिव्ह सेंटेन्स, म्हणजे प्रश्नार्थी आणि नकारार्थी वाक्य. त्यानंतर डब्ल्यूएच टाईप सेंटेन्स बघा मित्रांनो. डब्ल्यूएच टाईप सेंटेन्स तयार करताना पहिले डब्ल्यूएच वर्ड घ्यावा लागतो. डब्ल्यूएच वर्ड घेतला वेन, त्यानंतर हेल्पिंग वर्ब हॅड. वेन हॅड ही फॉर गॉटन his mobile phone at the counter. Put the question mark at the last of the sentence. हे झालं WH टाइप सेंटेन्स. When had he forgotten his mobile phone at the counter? तो काउंटरला त्याचा मोबाईल फोन केव्हा विसरला होता? तर मित्रांनो, अशा प्रकारे एकच वाक्य पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये आपण ऍसरेटिव्ह सेंटेन्स मध्ये, निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये, इंट्रॅगेटिव्ह सेंटेन्स मध्ये, इंट्रॅगेटिव्ह अँड निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये आणि डब्ल्यूएच टाइप सेंटेन्स मध्ये तयार करू शकतो. खूप साऱ्या वाक्यरचना बनवू शकतो. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास शेअर, लाईक आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरायचं मात्र नाही. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.